नमस्कार शेतकरी मित्रांनो, महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ती महत्त्वाची बातमी म्हणजे महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मोफत पिठाची गिरणी व तसेच शिलाई मशीन योजना। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मोफत पिठाची चक्की योजना व तसेच शिलाई मशीन योजना ह्या दोन योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागतात, त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, ही योजना कोणत्या जिल्ह्यांसाठी सुरू झालेली आहे, या सर्वांची अगदी A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा। होय शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत महिलांसाठी सुवर्ण संधी घेऊन आले आहे। शेतकरी मित्रांनो, ती सुवर्ण संधी म्हणजे ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवणे व तसेच ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना पिठाची चक्की व शिलाई मशीन पुरवणे ही योजना बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तरपणे माहिती आता बघूया। महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा। विषय: जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयास सादर करण्याबाबत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत जिल्हा परिषदेत सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजेच DBT द्वारे राबवण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार दिनांक 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीसाठी अर्ज घ्यावयाचे आहेत आणि या योजनांचे नाव खालीलप्रमाणे आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, अर्ज कुठे करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या योजनांशी संबंधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत। सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे। अटी व शर्तीची पूर्तता करणारे पत्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करून दिनांक 23/2/2024 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी या कार्यालयात सादर करावी। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या योजनेचा जर का लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या आता आपण अटी शर्ती पाहूया आणि त्याचे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमक्या कोणत्या अटी आहेत ते पाहूया। अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000च्या आत असावे, यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र किंवा दाखला सन 2022-23 या वर्षाचे जे मार्च 2024 पर्यंत वैध असेल ते जोडावे। तसेच अर्जासोबत उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे जोडायचं आहे आणि जर का हे प्रमाणपत्र नसेल तर तुमचा अर्ज हा रद्द केला जाईल। तसेच अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असावा, म्हणजे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य, त्यासाठी अर्जदार यांनी सूक्ष्म अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे। जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा। अर्जदाराने सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसावा। योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्याबाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून केली जाईल। अर्ज परिपूर्ण असावा। अपूर्ण अर्ज, विना स्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। लाभार्थी ही ग्रामीण भागातीलच असावे। तिचे वय 17 ते 45 असावे। अर्ज सादर करण्याच्या दिवशी 17 पेक्षा कमी
व 45 पेक्षा जास्त वय नसावे। निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल, त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही। याबाबत लाभार्थी निवडीचा पूर्ण अधिकार हा महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच असेल। लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत म्हणजेच तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे। लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे। त्या बचत खात्याला लाभार्थ्यांचे आधार नंबर हा लिंक केलेला असावा। अर्जदाराचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत सदस्य नसावी। याबाबत ग्रामसेवक यांच्याकडून दाखला जोडावा। तसेच अर्जदारासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून घ्यावे। अर्जदार यांचा वयाचा दाखला म्हणजे TC झेरॉक्स प्रत, अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक। अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा अपंग किंवा विधवा किंवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, तसेच आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स व तसेच प्रत IFSC कोड नमूद असावा। तसेच इलेक्ट्रिक बिल अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती मी स्वतः पूर्ण वाचल्या आहेत, त्या मी समजून घेतलेल्या आहेत व मला मान्य आहेत। याबाबतची माझी काहीही तक्रार नाही आणि इथे आपल्याला अर्जदाराची सही करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला अगदी सविस्तरपणे फॉर्म वाचायचा आहे आणि वाचल्याच्या नंतर अगदी सविस्तरपणे भरायचा आहे। तुम्हाला इथे हा फॉर्म दिसेल, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेत बुलढाणा सन 2023-24। ग्रामीण भागातील अपंग महिलांना व मुलींना पिठाची चक्की पुरवणे व तसेच ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे। शेतकरी मित्रांनो, इथे साईडला उजव्या कोपऱ्यामध्ये लाभार्थ्याचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे व तसेच खाली अर्जदार महिला, जी कोणतीही अर्जदार महिला असेल तिचे नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव लिहायचं आहे, तसेच वडिलांचे पूर्ण नाव, तसेच मोबाईल नंबर, राहण्याचं ठिकाण, मुक्काम पोस्ट, तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती कोणती आहे ते, जिल्हा बुलढाणा, तसेच जन्मतारीख, वय वर्ष पूर्ण, तसेच अर्जदार अपंग, शेतकरी आहे किंवा विधवा आहे किंवा दारिद्र्य रेषेखालील आहे ते तुम्हाला इथे स्पष्ट करायचं आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव व तसेच IFSC कोड, तसेच बँकेचा अकाउंट नंबर हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे इथे भरायचं आहे। त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे। इथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र अगदी सविस्तर वाचून तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे। त्याच्यानंतर ग्रामसेवकचा दाखला, विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र, तसेच गट विकास अधिकारी यांची अभिप्राय हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे भरायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये सबमिट करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही PDF जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। शेतकरी मित्रांनो, ही अगदी सविस्तर माहिती होती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत पिठाची चक्की व शिलाई मशीन। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।